मला विंडोतून दाखवतो. हे बघा, बिल्डिंगच्या खाली पण केवढं पाणी आहे. चला तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. हे बघा, जिन्याजवळ केवढं पाणी आहे. पूर्ण आता हे 4 जी घरं आहेत त्यांच्या आतमध्ये पण पाणी गेलेलं आहे आणि इथे एंट्रीला पण पाणी आहे. इथे आतमध्ये येणं पण पॉसिबल नव्हतं. आणि बघा, या आमच्या मागच्या बिल्डिंग आहेत. त्या बिल्डिंगच्या आतमध्ये पण पाणी होतं. समोर रोड आहे, तिकडे पण समोर आपली बाईक लावली, तिकडे पण पाणी होतं. आजचा व्लॉग जो आहे तो खूपच म्हणजे भयानक टॉपिकवर आहे. जो आज पाऊस झाला 2 दिवस त्याच्यावर आहे. कारण या पावसाने ना 26 जुलैची आठवण करून दिली. कारण पाणी कमी होतं आहे की नाही याचीच भीती वाटत होती. पण देवाच्या कृपेने आता 7:30 झालेत, त्यामुळे आता जरा पाऊस कमी आहे आणि पाणी पण थोडं कमी कमी होत झालं. नंतर भीती वाटत होती की काय होईल, पाणी वाढेल नाही वाढेल, पाणी जाईल की नाही त्याची भीती वाटत होती. कारण मी पण सकाळी ऑफिसला निघालो आणि स्टेशनवरच पूर्ण म्हणजे म्हणतात ना गुडघ्या एवढं पाणी होतं. तर पॉसिबलच नव्हतं स्टेशनपर्यंत जाणं. तर नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय, कसे आहे सगळे. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आजच्या दिवसावर आहे. आजचा दिवस आहे 4 जुलै 2026. तर ही डेट मला 26 जुलैची आठवण करून दिली. कारण तोही एक दिवस भयानक होता. कारण त्या दिवशी पण खूप पाऊस आणि खूप नुकसान होतं. तर आज पण तसं होतं आहे की काय याची भीती होती. कारण भरपूर पाणी होतं रोडवर. आणि इवन मी स्टेशनला पण गेलो तर तिकडे पण गुडघ्या एवढं पाणी होतं. आणि सगळ्यांच्या गाड्या, टू व्हीलर वगैरे काय काय ॲक्टिवा होत्या, ज्या म्हणजे स्कूटी असतात त्या तर चालतच नव्हत्या. आणि ज्यांच्या बाईक होत्या तर ॲटलिस्ट त्यांचा सायलेन्सर वरती असल्यामुळे त्या चालत तरी होत्या. पण त्या पण नंतर बंद झाल्या. आणि एवढाच पाण्याचा फ्लो होता ना की म्हणजे रिव्हर्स जाणं पॉसिबलच नव्हतं पाण्याच्या अगेन्स्ट. मग कशी बशी वाट काढत काढत आम्ही घरी आलो. आणि घरी आलो तर म्हणजे बिल्डिंगच्या खाली जेव्हा आलो मी, तेव्हा पण तिकडे पण गुडघ्या एवढं पाणी. आणि कधी कधी भीती वाटते की यार गटार बिटार तर नसेल ना ओपन कुठे किंवा काय. तर नशीब ती एक छोटीशी वाट होती. तर त्या वाटेवरून म्हणजे असं प्रॉपर सिमेंटचं करून ठेवलं आहे. तर तिथून मी आलो वरती. आणि बिल्डिंगच्या जसं खाली आलो तसं बिल्डिंगच्या खाली पण पाणी होतं. म्हणजे पाणी कुठे नाही असं झालंच नाही. तर बिल्डिंगच्या खाली होतं पाणी पण भरपूर होतं. त्यामुळे तिथे पण हळूहळू पाय ठेवत 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 वरती आलो. आणि मग फायनली मी घरी आलो. आणि घरी येऊन थोडासा आराम केला. म्हणजे म्हणतो ना जीवाला थोडं धीर दिला की बाबा आपण फायनली घरी आलो एवढ्या पाण्यात. कारण एक प्रकारची भीती असते जेव्हा तुम्ही गुडघ्या एवढ्या पाण्यातून चालतात. तर कुठे गटाराचे झाकणं वगैरे ओपन असतात, तर कुठे काही खड्डे वगैरे असतात, तर नाही सांगू शकत. तर त्यामुळे तुम्ही पण इव्हन जातात पाण्यातून तर काळजी घेऊन जा असं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. कारण खूपच त्रासदायक असतं ते. काही आजार पण तुम्हाला त्याच्याने पकडू शकतात. तर त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आणि नंतर मस्त मी घरी आलो, जरा खाल्लं पिल्लं, नाश्ता केला आणि मग नंतर कामाला सुरुवात केली. आणि ना मी जेव्हा पाण्यातून चालवतो ना तेव्हा ते म्हणजे कुत्र्याचं छोटंसं पिल्लू होतं. तर त्याची आई पुढे गेली होती म्हणजे त्या ह्याच्यातून पाण्यातून. आणि ते बिचारं मागे राहिलं. तर मी विचार करत होतो उचलूया वगैरे काय. पण तो बरोबर कुत्र्याचं पिल्लू ते एका बाजूने वाटेने त्याच्या आईकडे गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी पण अनुभवायला भेटल्या. कारण म्हणजे आपल्यालाच नाही तर प्राण्यांना पण या गोष्टीचा त्रास होतो. कारण पाऊस जर जास्ती पडला तर मुळात पाणी म्हणजे तुंबलं की तर सगळ्यांना त्रास होतो त्याला. बरं, तर घरी आलो, मस्त नाश्ता बिष्टा केला. आणि जवळजवळ मी 9ला काम चालू केलं. त्याच्यानंतर जी 11ला जी लाईट गेली ती डायरेक्ट आत्ता 6 वाजता आली. त्यामुळे आजची सुट्टीच झाली तशी. मी सरांना सांगितलं की सर लाईट गेली त्यामुळे मी पण काय करू शकत नाही. सर बोलले ठीक आहे, जे काय पेंडिंग काम असेल ते उद्या कर. मी म्हटलं ठीक आहे चालेल सर, मी ट्राय करतो की जसं म्हणजे ॲटलिस्ट रात्री संध्याकाळी आली तर थोडंफार काम रात्री करेन आणि नंतर उद्या करेन. सर बोलले ठीक आहे चालेल. मग नंतर आत्ता कुठे ती 7:30ला लाईट आली आहे. तर आता जरा बरं वाटतं आहे. मोबाईल पण चार्जिंग नव्हता. मोबाईल पण मला वाटतं 2 वाजताच ढूस झाला होता पूर्ण 0%. तर मग कंटाळा आलेला म्हणजे अक्षरशः घरी एकटाच होतो. आणि दीक्षू पण तिकडे बाहेर गेली होती कांदिवलीला. त्यामुळे मी घरी एकटाच असल्यामुळे
तुम्हाला माहिती आहे घरी एकटं असले घर खायला उठतं. मग काय करू आणि मोबाईल नसेल तर मग अजूनच डोक्याला शॉर्ट होतो की यार म्हणजे मोबाईल असला तर ॲटलिस्ट आपण इंस्टाग्राम किंवा यूट्यूब किंवा फेसबुकवर रील वगैरे बघून किंवा मूव्ही बघून किंवा वेब सिरीज बघून टाईमपास तरी करू शकतो. बट मोबाईल आज आज ॲक्च्युली मला खरं महत्त्व कळलं मोबाईलचं की यार मोबाईल हवा. मोबाईल नसेल तर त्याच्यात तो म्हणजे नेटपॅक वगैरे संपला तर मग अजूनच त्रास. मग त्या पण गोष्टी झाल्या. तर मग नंतर मग मस्त स्वतः पोहे वगैरे केले. कारण एकटाच होतो ना घरी, काहीच नाही करू शकत. तर त्याच्यात ती एका काकांची स्कूटी जी होती ती बंद पडली होती. तर त्यांना मी किक मारण्यात पण मदत केली. पण त्यांना म्हटलं की "नाही हो काका, होतच नाही, पॉसिबलच नाही." स्टार्टरने पण ते करत होते, पण ते होतच नव्हती. कारण पावसात गाडी म्हणजे ऑलमोस्ट थंडच पडते किंवा म्हणजे बॅटरी पण कधी-कधी इश्यू देते किंवा काय. मग त्यांनी पण गाडी बाजूला लावली. तर प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स म्हणजे पाऊस म्हटलं ना की काय ना काहीतरी होतच असणार. तर मग ते बिचारे गाडी बाजूला लावली आणि मग ते नंतर तसेच घरी गेले. त्यात ते न्यूज वगैरे पण बघत होतो म्हणजे अंधेरी सबवे वगैरे पण पाण्याखाली गेला होता. म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे नुसतं पाणी-पाणी झालेलं. तर त्या न्यूज बघून पण म्हणजे म्हणतो ना, की डोक्यासारखे विचार येतात, की यार काय होईल, काय नाही. मग त्या शेवटी मोबाईल बंदच करून टाकला आणि मग नंतर मोबाईल स्विच ऑफ झाला. तर मी नंतर मला वाटतं दुपारी 2 वाजता 2-3च्या आसपास झोपलो मस्त. ते संध्याकाळी आता 6 वाजता उठलो. त्यामुळे झोप पण आता प्रॉपर झाली. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक छोटीशी गंमत झाली. मी ॲक्च्युली दुपारी लाईट गेली होती म्हणून महावितरणवाल्यांना फोन करत होतो आणि जवळ मला वाटतं कॉल माझा 30 ते 1 मिनिटं होल्डवर होता आणि ते बोलतात की होल्ड करा, आम्ही कस्टमर केअरशी कनेक्ट करू आणि फोन माहिती नाही अचानक कटच झाला तो आणि मग नंतर म्हटलं राहून देत परत आता एवढं होल्ड करणार त्यापेक्षा मस्त झोपूया. तर हा एक पण असा अनुभव आला, की आपण म्हणजे लाईटची कंप्लेंट करायला जातो आणि कॉल अचानक कट होतो. त्याच्यानंतर मग फोनच स्विच ऑफ झाला. मग मी पण होप सोडून दिले आणि मग झोपलो डायरेक्ट. तर मित्रांनो असा होता आजचा दिवस 4 जुलै 2026. थोडी भीती वाटत होती म्हणजे पाण्याची. शेवटी पाणी म्हटलं की कोणाला भीती वाटते. बट सुखरूप स्वामींच्या म्हणजे देवाच्या कृपेने आम्ही म्हणजे घरी आलो आणि मस्त आराम केला. आता आम्ही कामाला सुरुवात करू. पण त्याच्या अगोदर विचार केला की छोटासा ब्लॉग आपल्या फॅमिली मेंबरसाठी टाकू. तर तुमच्याकडे पण काही असे अनुभव असतील की आजच्या दिवसाचे तर तुम्ही शेअर करू शकतात. आपल्या कमेंटमध्ये टाकू शकता. आणि आपल्या जर चॅनेलला, व्हिडिओला तुम्ही नवीन बघत असाल, नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. सो चला तर मग मित्रांनो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.